की जसं आपलं वाटतं तसं आम्हाला बाहेर पडलं की आम्हाला महाराष्ट्र आपला वाटतं. आणि महाराष्ट्राच्या बाहेर असणाऱ्या विदेशी लोकांना काय वाटतं असेल, भारत माझा आहे. उद्या 26 जानेवारी आहे. ओ देश मेरे तू जीता रहे, तूने शेर के बच्चे पाले, एक लाल हुआ बलिदान मेरे रखवाले, तेरे मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू, तेरे नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू. थोडं थोडं उशीर झालेला. उद्या प्रजासत्ताक दिन आहे. हो टाळ्या वाजवा. या ठिकाणी देश सेवा करण्यासाठी आहे. वा धन्यवाद. देश सेवा म्हणजे धर्मसेवा फार महत्वाची आहे. आणि आपल्या गावात किती जण आहेत मिलिटरीमध्ये? बरेच आहेत ना. त्यांच्या मायबापांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रणिपात आहे. त्यांच्यासाठी एका जोरदार टाळी वाजवा. आज ते सीमेवरती लढतायत म्हणून दिवाळी सारखा सण आपण करू शकतोय. आज ते सीमेवरती आहेत म्हणून आपण सुखामध्ये नांदू शकतोय. नाहीतर परकीयांचं राज्य त्यांनी रोखून धरलेलं आहे. परकीयांना आतमध्ये एंट्री सुद्धा देत नाहीत, प्रवेशही देत नाहीत. हे सर्वात मोठे उपकार ह्या माझ्या देश सेवा करणाऱ्या मिलिटरीमॅनचे आहेत. हो 16, 27, 28 वर्षाचं वय असतं आणि असं लेकरू त्या सीमेवर लढत असताना असं लढतं की परकीयांची गोळी छातीवर खातं. आणि छातीवरती गोळी लागल्याच्या नंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला तो माझा देशप्रेमी बांधवाला सांगतो, तू माझ्याकडे येऊ नको, तू परकीयाचं काय कर, लढ तिथे, तू वापस येऊ नको आणि काय काळजी करू नकोस. असे माझ्यासारखे या मातीसाठी, ही माती प्रिय आहे आपल्याला, या मातीसाठी जीवन आहे आपलं, ही माती आपल्यासाठी पाहिजे. केवढं प्रेम आहे या मातीवर. ती माती मस्तकाला लावतं, हे भूमाते उपकार तुझे आहेत म्हणून लोटपोट या मातीमध्ये होतं. हे भारत देशा तुझ्यासाठी किती जणांनी बलिदान दिलेलं आहे. म्हणून एक लाल हुआ तो क्या हुआ, सौ लाल तेरे रखवाले, ओ देश मेरे ओ देश मेरे तू जीता रहे, तूने शेर के बच्चे पाले. वाघिणींनी आमच्या बछड्यांना जन्म दिलेला आहे. अरे एक लाल झाला म्हणून, एक या मातीसाठी मेला म्हणून काय झालं? आमच्या वाघिणी अजून हजारो बछड्यांना जन्म देतील या धरतीच्या, या भारताच्या रक्षणासाठी. भारत देश आहे महाराज. भारत म्हटलं की रक्त कसं सळसळ करत आहे, असं खून मधून उखळतोय. कारण हा भारत देश जगात सर्वात महान देश आहे. पाकिस्तानला माता म्हणल्या जात नाही, अमेरिकेला माता म्हणल्या जात नाही, भारताला काय म्हटलं जातं? भारत माता की. आपोआप जय ओठावरती येतं की नाही? हे ताकद आहे. देशप्रेम हे प्रत्येकात असलं पाहिजे. धर्मप्रेम हे प्रत्येकातलं मरू देऊ नका, ताजतवानं ठेवा. देव, देश आणि धर्म म्हटलं की रक्त असं उखळलं पाहिजे, उखळलं पाहिजे. हिंदू धर्म म्हटलं की सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. एक आईचे लेकरं आहोत आपण, कुठल्या तरी जातीपातीमध्ये नाही अडकलं पाहिजे. पण दुर्दैव आहे, असं जर अडकवणारे लोक असतील त्यांना थोडंसं समजून सांगायचा प्रयत्न केला. अरे सर्वात पहिलं आपण कोण आहोत? हिंदू आहोत. पुन्हा मग जातीमध्ये वाटा. सर्वात पहिलं आपण हिंदू आहोत. उद्या शेवटी सर्वांना एकत्र यावंच लागेल की नाही? कुंभमेळ्यामध्ये सर्व सनातन धर्मीय एकत्रित झाल्यात. तिथं दिसते का कोणाला कोणाची जात? सगळे कोण आहेत तिथं आलेले? हिंदू आहेत. आणि त्या ठिकाणी आपल्याला केवढा आनंद वाटतोय. तिथं कुणालाही कुणाची जात कळत नाही. तिथं धर्म, आमचा सनातन धर्म, आमचं हिंदू राष्ट्र, आमचा भारत देश. आणि लवकरच
हे धर्मप्रेमी या भारत देशाला हिंदू राष्ट्र घोषित करतील यात काही नवलच नाही. 100% आणि ते व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे आणि ते होणारच आहे की नाही. म्हणून जहां डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. जहाँ गंगा जमुना अनेक वेगवेगळ्या धरती जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला. हरि ओम हरि ओम हरि ओम हरि ओम. हर बालक एक मोहन है और राधा हरि बाला, राधा हरि बाला. प्रेम की बंसी जहाँ बजाता आए शाम सवेरा, भारत देश मेरा. जय हो. भारत देश मेरा, भारत देश मेरा, भारत देश मेरा, भारत देश मेरा, भारत देश मेरा. बोले भारत माता की जय. ओम नमः पार्वती पते शिव हर 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 महादेवचा नारा, हे सनातन धर्माचा नारा हा जगभरात असाच झंझावातीत राहिला पाहिजे आणि तो आहे तर आपण सर्व सुखाने जगू शकताल. मला सांगायचंय सज्जनांनो, हे